हॅलो, नमस्कार. मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गुलाबजामुन फ्लेवरचा केक आणि त्यासाठी मी स्वीट होममधून गुलाबजामुन देखील आणलेले आहेत बघा. आज आपण हाफ केजीमध्ये हा केक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 5 इंचचा टीन वापरला आहे आणि 180 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा बेस मी बेक करून घेतलेला आहे. आता 180 ग्रॅम प्रीमिक्स म्हणजे 1 कप आणि वरती 1/4 कप प्रीमिक्स घ्यायचा आहे. आता जो नेहमीप्रमाणे वरचा जो ड्राय भाग आहे आपल्या केकचा तो काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला या स्पॉन्जचे नेहमीप्रमाणे 3 लेयर कट करून घ्यायचे आहेत. पण कंपल्सेशन म्हणजेच असं आपल्या स्पॉन्जचा जो वरचा ड्राय भाग आहे तो कंपल्सरी काढायचाच आहे. नाहीतर काय होतं, ती लेयर व्यवस्थित सोक होत नाही आणि सोक न झाल्यामुळं ती लेयर आपल्याला खाताना थोडीशी कडक लागते आणि हार्ड केक असा कडक होतो. आता बघा इथं मी आपला गुलाबजामचा जो शुगर सिरप आहे त्यानेच मी आपली लेयर सोक करून घेणार आहे. नेहमी आपण साध्या पाण्याने आपली लेयर सोक करतो तसं न करता गुलाबजामुन फ्लेवरच्या केकला आपल्याला बघा इथं जे गुलाबजामुनमधलं शुगर सिरप आहे त्यानेच सोक करायचा आहे आणि तो व्यवस्थित लेयरच्या आतपर्यंत जावा यासाठी आपल्याला फोकने त्या लेयरवरती असे टोचे मारून घ्यायचे जेणेकरून जो गुलाबजामुनचा पाक आहे तो पाक लेयरच्या आतमध्येपर्यंत मुरेल. आता इथं माझ्याकडूनच व्हिडिओ ऑन करायचं मी विसरले आणि ही प्रोसेस तुम्हाला बघता आली नाही. पण आता बघा दुसरी लेअर ठेवून घेतल्यानंतर जी आहे प्रोसेस ते तुम्हाला मी दाखवेलच. 2 लेअरमधला गॅप आहे तो अगोदर व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. आता गुलाबजामुन फ्लेवरचा केक हे माझे जे कस्टमर आहे ते नेहमीचंच आहे. तो फक्त गुलाबजामुन फ्लेवरचाच केकची ऑर्डर मला देतो. त्यांना गुलाबजामुन फ्लेवरचा केक खूप आवडतो. आणि आता बघा मी पुन्हा तीच प्रोसेस करून घेते. त्याच्या अगोदरच मी फोकने अशा पद्धतीने टोचे मारते आणि नंतर जो गुलाबजामुनमधला पाक आहे तो या लेअरवरती मी स्पूनच्या साह्याने टाकून घेत आहे. अगोदर जरी टोचे मारले तरी चालेल आणि नंतर तुम्ही पाक म्हणजे लेअर सोक केली शुगर सिरपने नंतर जरी टोचे मारले तरी चालतील. आता मी थोडीशीच क्रीम इथं लावून व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेली आहे आणि आता जे गुलाबजामुन आहे ते गुलाबजामुनचे पीसेस अशा पद्धतीने आपल्याला लेअरवरती टाकून घ्यायचे आहे. भरभरून गुलाबजामुनचा केकमध्ये वापर करायचा आहे तरच व्यवस्थित आपल्याला फ्लेवर लागतो. कस्टमरकडून तुम्ही थोडासा एक्स्ट्रा चार्ज घ्या परंतु जो हा केक आहे तो केक तुम्ही व्यवस्थितच बनवून द्या. इथं चिंगूसगिरी आपल्याला करायची नाही. बघा मी भरभरून गुलाबजामुन टाकलेले आहे आणि आता हे गुलाबजामुन व्यवस्थित या लेअरवरती सेट व्हावे यासाठी थोडीशी क्रीम मी याच्यावरती टाकून परत स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित असं स्प्रेड करून घेत आहे. आता आपल्याला तिसरी लेअर ठेवून घ्यायची आहे जेणेकरून ती लेअर हलू नये, गुलाबजामुन त्याच्या आतमधून पडू नये यासाठी. आता ही लेअर ठेवल्यानंतर ही बघा मी पुन्हा काय केलं अगोदरच फोकने अशा पद्धतीने टोचे मारून घेतले आणि नंतर मी हे शुगर सिरप अशा पद्धतीने या लेअरवरती मी टाकून घेत आहे. म्हणजे व्यवस्थित ते आतमध्ये कडेपर्यंत आपल्याला ते शुगर सिरप आहे ते मुरलं जातं लेअरला. आता थोडीशी क्रीम लावून क्रम कोटिंग करून घेऊ आणि क्रम कोटिंग करून घेतल्यानंतर आपण 10 ते 15 मिनटासाठी आपला जो हा केक आहे तो केक फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया. आता या केकची डिझाईन म्हणाल तर मागील व्हिडिओमध्ये बघा आपण पिंक कलरचा जो रिबिन बो केक दाखवला मी तुम्हाला तर तोच केक मी स्टेटसला ठेवल्यानंतर कस्टमरने तो बघितला आणि तशीच मला ऑर्डर दिली. म्हणले तशीच आम्हाला केकची डिझाईन करून द्या. आता आपल्याला तीच केकची डिझाईन आपण करणार आहोत. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी हा केक बाहेर काढला आणि फक्त कस्टमरची एवढीच डिमांड होती. तो पहिला जो केक होता तो पिंक कलरमध्ये होता रिबिन बो केक. आता आम्हाला पूर्ण व्हाईट कलरमध्ये द्या. तर बघा त्यासाठी मी व्हाईट कलरचीच क्रीम इथे लावून घेतली. आता व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेणार आहे. आता रिबिन बो खूप ट्रेंडिंग चालू आहे रिबिन बो केक आणि आता रिबिन बो कसे करायचे याच्या देखील शॉर्ट्स मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि तुम्ही जर पिंक कलरमधला जो रिबिन बो केक आहे तो बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सेम आपल्याला तशी डिझाईन काढायची आहे. इथं बघा मी व्हाईट क्रीमच घेतलेलं आहे आणि स्टार नोझल घेतले आणि वरती जी केकची आपल्या कडेची आहे बॉर्डर ती आधी पूर्ण कवर करून घेत आहे. त्याच नोझलनी केकच्या खालची देखील बॉर्डर आपल्याला कवर करून घ्यायची आहे. सेम डिझाईन काढून घ्यायची आहे. स्मॉल स्टार नोझल वापरायचा आहे. आता क्रीम आपली जर व्यवस्थित असेल म्हणजे ड्राय जर जास्त झालेली नसेल तर डिझाईन खूप सुंदर येते. आता खालची डिझाईन काढून घेतल्यानंतर मध्यभागी जी डिझाईन आहे ती डिझाईन आपण आता करून घेणार आहोत. हे बघा तेच नोझल वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला फक्त डिझाईन करून घ्यायची आहे. आता पूर्ण जर व्हिडिओ तुम्हाला क्लोज डिटेल बघायचा असेल
तर मी आपल्या चॅनेलवर मागील जो पिंक रिबिन बो केक अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर माझे जर केकचे डिझाईन जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आदर्श केक या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो शेअर देखील करायला विसरू नका. आता हे जे रिबिन बो आहेत ते मी कसे केले याचा देखील शॉर्ट्स आपल्या चॅनेलवर मी अपलोड केलेला आहे. अशा पद्धतीने मी सर्व रिबिन्स बो केकवरती लावून घेणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही रिबिन्स बो जास्तही केकवरती लावू शकता. आता इथं मी केकवरती पिंक कलरच्या क्रीमने नाव टाकून घेतलं. तयार झाला हा आपला सुंदर असा केक. केक आवडला असेल तर लाईक मात्र जरूर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.